क्रिसमस കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको और एक क्रिसमस दिया है. ക്രിസ്മസ് പൊതുവെ സന്തോഷവും ആനന്ദവുമാണ്. अब स्वाभाविक रीति से देखा जाए तो क्रिसमस का उत्सव के पीछे जो उद्देश्य था सामान्य रीति से आनंद लाने के लिए, आनंद का अनुभव करने के लिए है. ലോകം മുഴുവനും ആചരിക്കുന്ന ഒരു വ്യവഹാരം ഉണ്ടെങ്കിൽ അത് ക്രിസ്മസ്. और पूरा संसार अगर जो एक उत्सव बनाता है, वो जो त्योहार बनाता है, वो क्रिसमस उसमें से एक है. ക്രിസ്ത്യാനികൾ മാത്രമല്ല, केवल मसीह लोग ही नहीं, ജാതികളും ആചരിക്കുന്നു. अन्य जाति लोग भी इस विषय में और इस बात को मनाते हैं. അപ്പോൾ ഈ ക്രിസ്മസ് ആചരിച്ച് സന്തോഷിക്കുന്നവരെല്ലാവരും സ്വർഗത്തിൽ വരും. परंतु आज क्रिसमस को आचार करके मनाने से कोई सब लोग स्वर्ग जाएंगे क्या? അപ്പൊ എന്താണ് ക്രിസ്മസ് എന്നുള്ളത് കൊണ്ട് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത് എന്നുള്ളത് നമുക്ക് അല്പമായിട്ട് നമുക്ക് ഇന്ന് தெரியும். इसीलिए उसका असली आत्मिक अर्थ को जानते हुए परमेश्वर क्या इस विषय में उद्देश्य रखता है, वो बात को हम लोग वचन के अनुसार आत्मिक रीति से हम समझेंगे. ആദ്യമായിട്ട് ഒരു ദൂതൻ അത് സുവിശേഷം പറഞ്ഞതിനെ കുറിച്ച് നമുക്കൊന്ന് ചിന്തിക്കാം. കർത്താവ് ജന്മത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ हम जानते हैं कि सबसे पहले बात हम देखेंगे कि यीशु मसीह का जन्म के विषय में सबसे पहला एक सुरदूत ने आकर खुशखबरी या सुसमाचार सुनाया. ലൂക്കോസ് സുവിശേഷം 2-ാം അധ്യായം അതിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ लूका का सुसमाचार 2:10 में हम पढ़ते हैं. उससे कहा मत डरो, क्योंकि देखो मैं तुम्हें बड़े आनंद का सुसमाचार सुनाता हूँ जो सब लोगों के लिए होगा. ഓക്കെ, സർവ്വലോകത്തിനും ഉണ്ടാകാനുള്ള जो മഹാസന്തോഷം ഞാൻ സുവിശേഷിക്കുന്നു. तो सभी लोगों के लिए मिलने वाला एक बहुत बड़ा महा आनंद को एक सुसमाचार की रीति से मैं बताना चाहता हूँ. അതെന്താണ്? और वो क्या है? तुम्हारे लिए दाऊद के नगर में उद्धारकर्ता का जन्म ജനിച്ചു അല്ലെ? जन्म लिया, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ജനിച്ച കാര്യമാണ്. जो प्रभु यीशु मसीह का जन्म के विषय में है. അപ്പോൾ കർത്താവ് ജനിച്ചു എന്ന നിലയിൽ സന്തോഷിക്കുന്ന ആ ദൂത് പറഞ്ഞത് ആരാണ്? तो प्रभु का जन्म हो गया है ये खबर बोलकर आनंद करने वाला ये दूत क्या है? या कौन है? അപ്പോസ്തലന്മാരാണ് പറഞ്ഞത്? क्या ये प्रेरित लोगों ने कहा गया? ദൈവാത്മാവാണ് പറഞ്ഞത്? क्या पवित्र आत्मा ने कहा गया? പിന്നെ ആരാണ് പറഞ്ഞത്? तो ये दूत, ये संदेश किसने दिया? स्वर्गदूत ने कहा. ദൂതന്മാർ അത് പറഞ്ഞപ്പോൾ स्वर्गदूत जब ये बात, ये खबर, ये सुसमाचार बोलते समय में അത് സഭയുടെ ഉപദേശമായി എടുക്കത്തക്ക അടിസ്ഥാനമില്ല. കാരണം സഭയുടെ ഉപദേശം അപ്പോസ്തലന്മാരുടെ അടിസ്ഥാനപ്പെട്ടതാണ്. तो वो मंडली को वो खबर, वो सुसमाचार जो स्वर्गदूत ने बोला, मंडली वो सुसमाचार लेकर ग्रहण करके मंडली का उपदेश के लिए उसको मानने का विषय का संबंध आता नहीं है. क्योंकि मंडली का उपदेश का नींव किसने बांधा था? प्रेरित लोगों ने, और भविष्यवक्ताओं के आधार पर था मंडली का, कलीसिया का नींव बांधा गया था. അപ്പോൾ സഭയുടെ അപ്പോസ്തോലിക ഉപദേശത്തിനനുസരിച്ച് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ജന്മത്തിനല്ല പ്രാധാന്യം. അതാണ് നമ്മൾ ആദ്യമായി നോക്കുന്ന കാരണം. इसके लिए सबसे पहली बात हमें, क्योंकि हम लोग मंडली के भाग है, कलीसिया के भाग है, सबसे पहले बात जो प्रेरित लोगों ने जब वो लोग मंडली का नींव बांधते समय में जो खबर उन लोग ने बताया, जो सुसमाचार बताया था, उस बताते समय में उन लोगों ने यीशु जन्म लेकर आया है उसको, वो बात को मूल्य न देते हुए, അത് സത്യമാണ്. वो तो एक सत्य घटना हुआ है, സത്യത്തിന്റെ ഒരു വശം മാത്രമേ ഉള്ളൂ. और परंतु वो सत्य का एक भाग ही है खाली, അതിന്റെ പൂർണ്ണ അർത്ഥത്തിൽ ഗ്രഹിപ്പിക്കേണ്ടത് ഹോളി സ്പിരിറ്റിനാൽ അപ്പോസ്തലന്മാരാണ്. और उसका पूर्ण अर्थ को ग्रहण करके अनुभव करने का जो आनंद है वो पवित्र आत्मा के द्वारा हमें मिलता है. അപ്പോൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഭൂമിയിൽ ജനിച്ചതല്ല. അത് നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യം എന്താ വായിക്കുന്നത്? യോഹന്നാൻ का सुसमाचार पहला अध्याय उसका 10 में पढ़ते समय में यीशु मसीह का जन्म का विषय वहाँ पर नहीं बोला है. और जगत में था. हाँ. और जगत അവൻ എവിടെ ഉണ്ടായിരുന്നു? वो कहाँ था? जगत में था. ഉണ്ടായിരുന്നു. वो था. അല്ലെ? आमेन, आमेन. അവൻ എവിടെ ഉണ്ടായിരുന്നു? वो कहाँ था? जगत में था. जगत में था. എന്നാൽ അവന്റെ ജനം അവനെ മനസ്സിലാക്കിയില്ല, അവനെ ഉൾക്കൊണ്ടില്ല. परंतु उसके लोगों ने ये यीशु यहाँ पर था करके ये बात उन लोग ने ग्रहण नहीं किया, समझ नहीं पाया, स्वीकारा नहीं. അപ്പൊ എന്താണ് സുവിശേഷം? सुसमाचार क्या है? നമ്മളത് നമ്മുടെ രക്ഷയോടുള്ള ബന്ധത്തിൽ हमारा उद्धार के संबंध में ദൈവം എന്റെ പുത്രനെ അയക്കുകയാണ്. ഞാൻ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് വന്നു. परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र को भेजा इस दुनिया में. इसलिए यीशु ने क्या कहा? मैं पिता की ओर से आया हूँ. അപ്പൊ യേശു എവിടുന്ന് വരുന്നു? यीशु कहाँ से आया?
स्वर्ग से। मैं മറിയിൽ നിന്ന് വന്നു എന്നുള്ള നിലയിലുള്ള സന്തോഷത്തിന് ഒരു അന്തമുണ്ട്. അത് പെർമനന്റ് അല്ല, അതിനെ നിത്യതയ്ക്ക് യോഗ്യനാക്കത്തില്ല. നരകത്തിൽ പോകുന്ന പലരും ക്രിസ്മസ് ആഘോഷിച്ചവരാണ്. तो मरियम से यीशु जन्म लेकर आया करके ये खबर में जो खुशी है वो तात्कालिक है, थोड़े समय के लिए, क्षण भर का है, अनंत काल का खुशी देने वाला बात नहीं है। क्योंकि इस जगत में संसार के लोग भी, अन्य जाति लोग भी विश्वास करते हैं कि यीशु मरियम से आया, परंतु वो विश्वास, वो जानकारी उनको उद्धार नहीं देता। മനുഷ്യരെല്ലാം ദൈവത്തോട് കടപ്പെട്ടവരാണ്. मनुष्य, पूरा मनुष्य जात परमेश्वर की ओर कर्जदार है। കടപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാല് ഒരു റെസ്പോൺസിബിലിറ്റി ഉണ്ടെന്ന അർത്ഥത്തിലല്ല, കടബാധ്യത. ദൈവത്തിന് ഭയങ്കര കടബാധ്യതയാണ്. तो कर्जदार है करके बोलते समय में एक जिम्मेदारी है, जो जिम्मेदारी पूरा करना है, वो अर्थ में नहीं, हमें एक बहुत बड़ा कर्ज को चुकता करना है जो हमारे पास नहीं है देने के लिए। നമ്മൾ 1 കോടി രൂപ ഒരാൾക്ക് കടം കൊടുക്കാനുണ്ട്. उदाहरण के लिए 1 करोड़ रुपया मुझे एक व्यक्ति को कर्ज देना है, ആ ആൾക്ക് എങ്ങനെ സന്തോഷിക്കാൻ കഴിയും? तो वो ऐसा कर्ज देने वाला व्यक्ति को कैसा आनंद मना सकता है? അപ്പോൾ യേശു ജനിച്ചു എന്ന നിലയിൽ സന്തോഷിക്കാൻ അനേകരെ. तो परंतु यीशु ने जन्म लिया है बोलकर लोग आनंद कर रहे हैं, तभी भी कर्ज पूरा नहीं हो रहा। പക്ഷെ അവരുടെ ഹൃദയത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സന്തോഷം കൊണ്ടുവന്നില്ല. കാര്യം എന്താണ്? കടം കിടക്കുവാണ്. ദൈവത്തിന് കൊടുക്കാനുള്ള കടം വീട്ടാൻ ആരുമില്ല. യേശു കടം വീട്ടിട്ടില്ല. यीशु मसीह जन्म लेकर आया है बोल ये सत्यों को, बात को देखकर भी पवित्र आत्मा ऐसे वो खबर को लोगों को आनंद नहीं दे रहा, क्योंकि यीशु मसीह जन्म लेकर आया है विषय में अभी भी वो व्यक्ति का कर्ज वैसे का वैसे ही पड़ा हुआ है, वो कर्ज चुकता नहीं हो रहा, पूरा नहीं हो रहा, वो व्यक्ति अभी भी अपना कर्ज से बच नहीं रहा। ഇവിടെ ദൂതൻ പറഞ്ഞ മഹാസന്തോഷം നമ്മളിൽ ഉണ്ടാകണമെങ്കിൽ യേശു വന്ന് ഈ കടം വീട്ടുമ്പോൾ, കടം വീട്ടിയവരിലാണ് ആത്മാവിന് സന്തോഷം. ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല, പാനീയമല്ല, നീതി, സമാധാനവും പരിശുദ്ധാത്മാവിനുള്ള महासंतोषम। तो यहाँ पर जब सुरदूत ने जब बड़ा आनंद का खबर जो बताया, वो आनंद का खबर एक व्यक्ति के लिए कब महा आनंद का कारण बन जाता है, जब वो व्यक्ति ये विश्वास करता है कि यीशु जगत पर आकर मेरा कर्ज को चुकता कर दिया है करके, अब मेरे ऊपर कर्ज का लेखा नहीं है, मैं उस कर्ज से मुझे माफी मिल चुका है करके ये बात का बोध्य है पवित्र आत्मा विश्वासियों को आनंद देता है। ക്രിസ്മസില് ഏറ്റവും അധികം മദ്യം വിറ്റഴിക്കുന്നത് കേരളത്തിലാണ്। क्रिसमस का त्योहार में सबसे ज्यादा दारू केरला का स्टेट में भेजा जाता है। നമ്മളെ ക്രിസ്ത്യാനികൾ जो नामधारी मसीह धर्म के लोग, അവരെ മദ്യം ഉപയോഗിച്ചാണ് ക്രിസ്മസ് ആഘോഷിക്കുന്നത്। वो लोग दारू पी पी कर वो लोग क्रिसमस का जो त्योहार का आनंद मनाते हैं। അവർക്ക് ആനന്ദമുണ്ടോ? वो लोग आनंद है क्या? അത് ദൂതൻ പറഞ്ഞ ആനന്ദമാണോ? तो वो जो स्वर्गदूत, तो वो लोग इस दुनिया में क्रिसमस मनाकर एक आनंद तो कर रहे हैं, परंतु स्वर्गदूत ने आकर जो महा आनंद का खबर देकर हमारे अंदर आत्मा में मिलना चाहिए आनंद, वो उत्पन्न नहीं हो रहा, बस संसार का दारू पीकर आनंद कर रहे हैं। അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മള് ക്രിസ്മസ് സെലിബ്രേറ്റ് ചെയ്യുമ്പോൾ ഒരു സന്ദേശം പറയുകയാണ്, നമ്മുടെ എല്ലാം സമാധാനത്തിന് വേണ്ടി മസിഹ ജനിച്ചു ബേത്ലഹേമിൽ। അതാണോ സന്തോഷം? तो इसलिए स्वाभाविक रीति से सब लोग क्रिसमस के समय में क्या संदेश देते हैं, हमारे लिए सबसे बड़ा आनंद का बात है परमेश्वर का पुत्र इस दुनिया में हमारे लिए जन्म लिया बेथलेहेम में। तो वो है क्या असली आनंद? നമുക്ക് പൗലോസിന്റെ വീക്ഷണത്തിൽ സുവിശേഷത്തിൽ താൻ എങ്ങനെയാണ് കർത്താവിന്റെ വരവിനെ കുറിച്ച് താൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്? നമുക്ക് 1 Corinthians 15:3 വാക്യം। हम लोग प्रेरित पौलुस प्रभु के आगमन के विषय में किस रीति से वो उस सुसमाचार का आनंद को उसने बताया करके हम लोग 1 कोरिन्थियों उसका 15 अध्याय वाक्य 3 में हम पढ़कर हम देखेंगे। इसी कारण मैंने सबसे पहले तुम्हें वही बात पहुंचा दी जो मुझे पहुंची थी कि पवित्र शास्त्र के वचन के अनुसार यीशु मसीह हमारे पापों के लिए मर गया और गाड़ा गया और पवित्र शास्त्र के अनुसार तीसरे दिन जी भी उठा। നോക്കുക, ദൈവവചനത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ पवित्र शास्त्र के अनुसार ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് മുൻ പറഞ്ഞിരിക്കുന്ന സങ്കീർത്തനങ്ങളിലും പ്രവാചകന്മാരും എന്നെ കുറിച്ച് പറഞ്ഞിരിക്കുന്നത് നിവൃത്തിയാക്കാൻ യേശു വരികയാണ്। तो पुराने नियमों में या भविष्यवक्ताओं ने जो भविष्यवाणी किया हुआ मसीह किस रीति से इस जगत पर आएगा करके वो तो पवित्र शास्त्र में लिखा हुआ वो बात का वो भविष्यवाणी को पूरा करने के लिए यीशु आया। എന്താണ് വന്നത്? और क्यों आया? നമ്മുടെ കടങ്ങൾ വീട്ടാൻ। പാപമെന്ന് പറഞ്ഞാൽ കടങ്ങൾ, हमारा पाप से हमें चुकता करने बचाने आया। मतलब क्या? हमारा जो कर्ज था जो परमेश्वर की ओर पड़ा था उससे चुकता करने, उससे हमें क्षमा करके बचाने के लिए प्रभु आया।
പാപത്തിന് വേണ്ടി മരിച്ചു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? पाप के लिए वो मरा करके पढ़ते समय में उसका मतलब क्या है? ഞാൻ വരുത്തി വെച്ച ദൈവത്തോടുള്ള കടം, मतलब मेरे वजह से, मेरे गलती की वजह से जो कर्ज परमेश्वर की ओर मेरा कर्ज जो बढ़ गया था, നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണ്? हमारा हालत क्या था प्रियो? എന്ത് ചെയ്താലും കടം, हम लोग कुछ भी करो कर्ज बढ़ते जा रहा है। എന്ത് മനസ്സ് ചിന്തിച്ചോ അത് കടം. हम लोग कुछ भी अगर विचार करेगा तो कर्ज बढ़ रहा है, ഇടത്തിന് ചിന്ത മരണം. क्योंकि शरीर में मन लगाना मृत्यु है। ഇതെല്ലാം കോപ ദിവസത്തേക്ക് ഇങ്ങനെ ചരതിച്ച് വെച്ചിരിക്കുക. ये कर्ज क्या हो रहा है? प्रकोप के दिन में, क्रोध के दिन में, परमेश्वर का क्रोध का मदिरा का कटोरे में वो क्रोध बढ़ते जा रहा है। ഇത് ആർക്ക് വീട്ടാൻ പറ്റും? ये कौन चुकता कर सकता है? കടം വീട്ടാൻ നമ്മൾ എന്ത് ചെയ്താലും അത് പാവം, പാവിയല്ലേ? अभी हम लोग, हमारा हालत इतना गिरा हुआ हालत है प्रियो, इतना पैथेटिक हो चुका है कि कर्ज चुकता करने के लिए हम कुछ कार्य कर रहे हैं, वो करने की वजह से कर्ज बढ़ते जा रहा है, चुकता नहीं हो रहा। ഇത്രയും കടമുള്ള ഒരു വ്യക്തി इतना बड़ा कर्ज से भरा हुआ व्यक्ति को ഒരു ക്രിസ്മസ് ആഘോഷിക്കാൻ ഒരു കുറച്ച് പൈസ കൊടുത്താൽ കടം വിടും. तो क्रिसमस का एक आनंद, क्रिसमस का एक उत्सव का नाम में थोड़ा पैसा वो खर्च करके आनंद मनाने से परमेश्वर के सामने उसका कर्ज चुकता होगा क्या? ഒരു കുഷ്ഠരോഗി एक कोड़े की बीमारी का व्यक्ति, നമ്മുടെ ഒരു വീട്ടിലേക്ക് ഇല്ലേ, सोचो कि हम एक घर पे जा रहे हैं, ആ വീട്ടിൽ ഒരു കുഷ്ഠരോഗിയുണ്ട്. उस घर में कोड़े का बीमारी का एक व्यक्ति है, അദ്ദേഹം നമുക്ക് പാല് കൊണ്ടുവരികയാണ്. वो व्यक्ति हमारे लिए एक अच्छा महंगा दूध लेकर आ रहा है, പക്ഷെ കൊണ്ടുവരുന്ന സ്റ്റീൽ പാത്രത്തിലും മൺപാത്രത്തിലും അല്ല, സ്വർണ്ണ പാത്രത്തിൽ. और वो केवल ऐसा वो महंगा दूध है ना, सोने का ग्लास में लेकर आ रहा है, मिट्टी वाला नहीं, या हम लोग जो है लोकल में हम लोग जो कर रहे हैं वैसा ग्लास नहीं, सोने का पात्र में दे रहे हैं हमको। സ്വർണ്ണ പാത്രത്തിൽ പാല്. सोने का, जरा सोचो, सोने का पात्र में एकदम हाई क्वालिटी दूध एक कोड़े का बीमारी व्यक्ति आकर हमको दे रहा है, അപ്പോൾ അത് ആ പാത്രം പിടിച്ചിരിക്കുന്ന വിരല് മുഴുവനും വെള്ളം തന്നെ. और वो हाथ जब वो लेकर आते समय में उसका हाथ कोड़े का बीमारी का पूरा पस और फोड़े से भरा हुआ वो हाथ से लेकर आ रहा है। ദൈവം സ്വീകരിക്കുമോ? परमेश्वर स्वीकारेगा क्या? നമ്മൾ സ്വീകരിക്കും. हम स्वीकारेंगे क्या? എന്നാൽ ഒരു മൺപാത്രമാണ്, परंतु सोचो कि एक मिट्टी का बर्तन में, അതിനകത്ത് വെറും തണുത്ത വെള്ളം, उसमें केवल ठंडा पानी है, പക്ഷെ ആ കരങ്ങൾ ശുദ്ധമാണ്. परंतु वो हाथ एकदम सुंदर और शुद्ध है। ദൈവത്തിന് ഒരു സ്തോത്രം അർപ്പിക്കണമെങ്കിൽ प्रियो, परमेश्वर को एक धन्यवाद भी चढ़ाना है तो ശുദ്ധ ഹൃദയം, शुद्ध मन होना जरूरी है। ഇങ്ങനെ നമ്മളെ ശുദ്ധീകരിക്കാനാണ്, കടങ്ങൾ വീട്ടി Amen. നമ്മളെ എന്നേക്കും ദൈവത്തിന് കൊള്ളാവുന്ന പാത്രമാക്കുവാനാണ് Amen. കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു സ്വർഗത്തിൽ നിന്നും വന്നത്. इसीलिए प्रियो, हमें शुद्ध करने के लिए, हमें प्रभु के लिए, पिता परमेश्वर के लिए एक उपयोगी पात्र सर्वदा बने रहने के लिए, हमारा पाप से हमें छुड़ाकर हमारा सारा कर्ज को मिटाने के लिए यीशु मसीह स्वर्ग से आया। അപ്പൊ പൗലോസ് പറയാണ്, കൊരിന്ത്യരെ, पौलुस कहता है कोरिन्थियों, ഞാൻ ഗ്രഹിച്ചത് ഒന്നാമത് നിങ്ങളോട് പറയാനാകും. मैंने जो ग्रहण किया हुआ सबसे पहला और प्रमुख बात, वो पहली बात मैं तुमको बताना चाहता हूँ। ഒന്നാം സാർ, पहली बात, യേശു എന്തിനാ വന്നത്? यीशु क्यों आया? കടങ്ങൾ വീട്ടാൻ. हमारे कर्ज को चुकता करने के लिए। എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? और फिर क्या किया? ഉയർത്തെഴുന്നേറ്റു. फिर मरकर जी उठा। ആ ഉയർത്തെഴുന്നേറ്റവന്റെ ജീവനാണ് നമ്മളിൽ. वो ऊंचा उठा, वो जिलाया गया, पुनरुत्थान हुआ जो व्यक्ति का जीवन हमारे अंदर आ गया, ആ ജീവനിലാണ് ദൈവത്തോടെ കടം വീട്ടിയത്. वो उस जीवन के आधार पर है हम लोग कर्ज चुकता किए हुए लोग परमेश्वर की उपस्थिति में खड़े। ആ ജീവൻ വരുമ്പോൾ സന്തോഷമുണ്ട്. वो जीवन जब आता है तो आनंद है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ദൈവത്തിന്റെ അതേ ജീവൻ നമ്മൾ. क्योंकि परमेश्वर का वही जीवन हमारे अंदर है। അപ്പോൾ എന്താണ് സഭയുടെ ഉപദേശം? तो इसके लिए कलीसिया का उपदेश क्या है, मंडली का उपदेश क्या है? അപ്പൊ നമ്മളെ കടങ്ങൾ നമ്മളെ റോമലേഖനം ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ പൗലോസ് പറയുകയാണ്. इसके विषय में पौलुस कहता है, നമ്മള് റോമലേഖനത്തിൽ നമ്മളത് വായിക്കുന്നുണ്ട്. रोमियो का पुस्तक में हम पढ़ते हैं, അതിന്റെ റോമലേഖനം 1:29 പാപത്തിനൊരു പട്ടിക പറയുന്നുണ്ട്. കടം, നമ്മൾ വരുത്തിയ കടത്തിനൊരു പട്ടികയുണ്ട്. वहाँ पर रोमियो का पुस्तक 1 का 29 में पढ़ते समय में वहाँ पर क्या क्या किस किस प्रकार के पाप है करके उसका एक पट्टी के रूप में, मतलब क्या क्या पाप है करके वहाँ पर 29 से पढ़ते समय में हम देखते हैं। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, അവിടെ നിറഞ്ഞവരെന്നും തിങ്ങിയവരെന്നും രണ്ട് പദങ്ങൾ ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്. उसका 29 पढ़ना। इससे वे सब प्रकार के अधर्म हाँ। और दुष्टता और लोभ और बैर भाव से भर गए। भर गए, देखो भर गए करके एक झुंड को हम देखते हैं। അപ്പൊ നമ്മുടെ ഒരു പാപി ആരാണ്? पापी मतलब कौन है? അല്പം ഉള്ളതല്ല, मतलब थोड़ा अधर्म, थोड़ा पाप, थोड़ा द्वेष, ईर्ष्या, ऐसा आधा बर्तन है करके वैसा नहीं बोल रहा है, उससे हम लोग भर गए। भर गए। പക്ഷെ
നമ്മൾ സമ്മതിക്കുമോ? परंतु हम मानेंगे क्या ये सत्य को? ആ നമ്മൾ ഇച്ചിരേ ഉള്ളൂ, हम लोग क्या बोल रहे हैं? अरे हम तो छोटा सा पापी है, അവരുടെ അത്രയും ഇല്ല. वो आदमी का जैसा बड़ा पापी नहीं है. ഒരു കുഷ്ഠരോഗിയിൽ നിന്ന് പ്രാർത്ഥിക്കുക. एक घोड़े की बीमारी का व्यक्ति प्रार्थना कर रहा है, പക്ഷേ അവന്റെ ദൃഷ്ടിയിൽ അവൻ ആരാണ്? നീതിമാൻ, അല്ലെങ്കിൽ പരീശൻ പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. तो ये फरीसी वो खुद घोड़े से भरा हुआ व्यक्ति वो परमेश्वर की उपस्थिति में आकर ऐसा प्रार्थना कर रहा है कि मानो उसका जैसा धर्मी दुनिया में कोई नहीं है. അവൻ എന്താ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? और वो क्या प्रार्थना कर रहा है? ആ നിൽക്കുന്ന പാപിയെ പോലെ ഞാൻ അല്ലാത്തത് കൊണ്ട് നിന്നെ സ്തുതിക്കുന്നു. वो देखो चुंगी लेने वाला जैसा पापी के समान मैं नहीं हूँ, इसलिए हे प्रभु मैं धन्यवाद देता हूँ. അദ്ദേഹത്തിന്റെ ഉള്ളിൽ അസൂയുണ്ടോ? उसके अंदर ईर्षा है क्या? നിറഞ്ഞിരിക്കുക, ईर्षा से भरा हुआ है, പക്ഷെ സമ്മതിക്കുന്നില്ല. परंतु मानने तैयार नहीं. എന്നാൽ ഒരു ചുങ്കക്കാരൻ परंतु वो चुंगी लेने वाला ദൈവത്തിലേക്ക് പോലും നോക്കാൻ കഴിയാം, परमेश्वर की ओर देखने के लिए भी उसको नहीं हो रहा, नीचे झुककर छाती पीट कर പാറത്തടിച്ചുകൊണ്ട് छाती पीटते पीटते ദൈവമേ, हे प्रभु എന്നോട് കരുണ. मुझ पापी पर दया कर. അവൻ ആരായി? वो क्या हो गया? ക്ലീൻ പാത്രമായി, वो क्या हो गया? शुद्ध और साफ पात्र बन गया, നീതീകരിക്കപ്പെട്ടവനായി. क्योंकि प्रभु कहता है कि वो धर्मी ठहराया गया. അവൻ എവിടേക്ക് പോയി? वो कहाँ जाएगा? വീട്ടിൽ പോയി. घर गया, അവൻ ദൈവം നീതീകരിച്ചവരുള്ള ഭവനം. क्योंकि परमेश्वर ने धर्मी किया हुआ भवन में वो है. അപ്പോൾ ഇവിടെ പറയുന്ന കാര്യങ്ങളല്ല, तो यहाँ पर लिखा हुआ ये सब बातों से भरा हुआ व्यक्ति, എല്ലാം നിറഞ്ഞവരാണ്. ये सब बातों से हम लोग भरे हुए लोग हैं. തന്നെയല്ല, പിന്നെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത് തിങ്ങിയവരാണ്. അതിന്റെ ഐറ്റം എല്ലാം നമ്മൾ വായിക്കുന്നില്ല, നമുക്ക് സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട്. പെർഫെക്റ്റ്. 30 पढ़ना 30. बदनाम करने वाले, परमेश्वर से घृणा करने वाले, दूसरों का अनादर करने वाले, अभिमानी, डिंगमार, बुरी बुरी बातों के बनाने वाले, माता पिता की आज्ञा ओके, ओके. 29 का लास्ट. ईर्ष्या से भरपूर हो गए, नहीं वो भरपूर, ओके वो चुगलखोर, नहीं അവിടെ പെർഫെക്റ്റ്. और सिद्ध किए गए करके ऐसा भाग पड़ा. കുല, പിണക്കം, കപടം, ദുശീലം എന്നിവയിൽ അങ്ങ് പെർഫെക്റ്റായി. പൂർണ്ണതയിൽ വന്നു നിറഞ്ഞു. और उसी का 30 पे, और इस प्रकार का द्वेष, ईर्षा, नफरत से वो व्यक्ति सिद्ध हो गया, मतलब भर भी गया है और उस स्वभाव से सिद्ध भी हो गया है. भरपूर, हाँ भरपूर हो गया, मतलब भरा हुआ भी है और उसी स्वभाव से वो सिद्ध भी, पूर्ण सिद्ध भी है. അപ്പൊ നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ तो परंतु हम जब देखते समय में നമ്മള് നിറഞ്ഞവരോ തിങ്ങിയവരോ അല്പാൽപ്പം ഉണ്ട് ചിരിച്ചു. हम लोग कभी ये नहीं मानेंगे कि मैं पाप से भरा हुआ हूँ या पाप का सिद्धता में चल रहा हूँ करके. ये बात हम नहीं मानते. हम क्या मानते हैं? मैं एक छोटा पापी हूँ, सिर्फ छोटे छोटे बातों से ही भरा हुआ हूँ. ദൈവാത്മാവ് വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ परंतु जब पवित्र आत्मा जब हमको प्रकट कराएगा, പൗലോസിനെ ആദ്യം ഞാൻ നീതിമാൻ, पौलुस पहला क्या बोलता था? मैं तो धर्मी हूँ. എന്നാ ദൈവം ഇടപെട്ടപ്പോൾ परंतु परमेश्वर का कार्य जब उसमें प्रकट हुआ तो ക്രിസ്തുവിനെ വരവും അവൻ ചെയ്ത പ്രവൃത്തി യഥാർത്ഥമായി മനസ്സിലാക്കി, അയ്യോ ആ പാപികളിൽ ഞാൻ प्रभु जब इस दुनिया में क्यों आया और उसका कार्य की वजह से, उनका मृत्यु और पुनरुत्थान की वजह से वो ज्ञान का प्रकटीकरण जब पौलुस को मिला तो वो स्वयं धर्मी करने वाला व्यक्ति अब वो प्रकाश के सामने वो कहता है मैं पापियों में प्रधान हूँ. അപ്പോൾ ആ പാപം തിങ്ങിയവരെ तो इस रीति से ये पाप से जो भरा पात्र से भरे हुए लोग, അവര് ദൈവത്തിന്റെ കോപവും നിറഞ്ഞിരിക്കുക. इन लोगों के ऊपर परमेश्वर का प्रकोप का कटोरा भी भरा हुआ है. അപ്പോൾ അത് എടുത്തു മാറ്റി तो वो कटोरा को हटाकर ദൈവത്തെയും കൂടി നിറയ്ക്കണം. हमें अभी क्या करना है? हमारे अंदर जो बुराई और पाप से भरा हुआ हम जो पात्र जिसमें परमेश्वर का कटोरा, क्रोध का कटोरा भी भरा हुआ है, उसको हटाकर वो कटोरे को खाली कर मसीह परमेश्वर का प्रेम से हमें भरना चाहता है. അവിടെ നോക്കുക, മരണയോഗ്യം. हम लोग जो मृत्यु के योग्य थे, उसका 32 का आखिरी में जो मृत्यु के योग्य लोग, മരണത്തിന് യോഗ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मृत्यु के योग्य लोग मतलब कौन? രണ്ടാം മരണം. मतलब जो दूसरा मृत्यु, जो नरक में आग के झील में जाने वाले, उसके योग्य है हम लोग. ഇതെല്ലാം കടമാണ്. ये सब क्या है? कर्ज भरा हुआ है. അപ്പൊ ഇത് വെച്ച് നമ്മൾ ക്രിസ്മസ് ആഘോഷിച്ചാലോ? ये कर्ज भरकर हम क्रिसमस का धूमधाम से हम लोग आघोषण कर रहे हैं, क्या फायदा होगा? അപ്പൊ എന്താണ് യഥാർത്ഥമായിട്ടുള്ള സന്ദേശം? എന്താ? इसके लिए प्रियो क्रिसमस का असली संदेश क्या होना चाहिए? ഈ കടം വീട്ടി ये कर्ज को
चुकता कर दिया എന്നെ ശുദ്ധനാക്കി और मुझे शुद्ध किया ക്രിസ്തുയേശുവിലെ വിശ്വാസത്താൽ और मसीह यीशु के विश्वास के द्वारा നിങ്ങളുടെ ഹൃദയം ശുദ്ധമായി. हमारा हृदय शुद्ध हो गया। ഹൃദയശുദ്ധിയുള്ളവൻ ഭാഗ്യവാൻ. हृदय धन्य है जिसका हृदय शुद्ध है, അവൻ ദൈവത്തെ കാണും. क्योंकि वो लोग परमेश्वर को देखेंगे। ദൈവത്തെ കണ്ടാൽ എങ്ങനെ ഇരിക്കും? परमेश्वर को देखने तो फिर कैसा होगा? കാണുന്നത് പോലെ നമ്മളും ആവും. जैसा वो है वैसा हम भी उसके समान बन जाएंगे, हो जाएंगे। ഇതെല്ലാം ക്രിസ്തുമസ് സന്ദേശത്തിലുള്ള അപ്പോസ്തലന്മാരുടെ ഉപദേശമാണ്. यही असली में प्रेरित लोगों का क्रिसमस का संदेश है। ക്രിസ്തു മരിക്കാതെ मसीह मरे बगैर ഇത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്നും ये हमारे हृदय जो भरा हुआ है वो खाली नहीं होगा, മരണയോഗ്യൻ. क्योंकि हम लोग मृत्यु के योग्य है। ആ മരണയോഗ്യത ആരേറ്റിടും? वो मृत्यु का योग्य का जो दंड है वो किसने ले लिया? ഇവിടെ മരണയോഗ്യൻ എന്നുള്ള ദൈവത്തിന്റെ നീതി എന്നാണ് വായിക്കുന്നത്. ദൈവത്തിന്റെ നീതി. उसमें 32 पढ़ना जरा। वे तो परमेश्वर का यह विधि जानते हैं हाँ। कि ऐसे काम करने वाले ഓക്കെ. वहाँ पर परमेश्वर का विधि लिखा है, अंग्रेजी बाइबल में लिखा है हाँ। ये परमेश्वर का धर्म का विधि है, हाँ। मतलब धार्मिकता का विधि है। ദൈവത്തിന്റെ വിധി അവർ മരിക്കണം എന്നുള്ളത് ദൈവത്തിന്റെ നീതിയാണ്. परमेश्वर पापी लोग मरना चाहिए करके ये परमेश्वर का धार्मिकता का विधि है, मतलब वो परमेश्वर धार्मिक है, इसलिए वो कह रहा है कि पापी लोग मरना पड़ेगा। ദൈവത്തിന്റെ നീതി എന്താണ്? परमेश्वर का धार्मिकता क्या है? പാപി മരിക്കണം. पाप का मजदूरी मृत्यु, इसलिए पापी तुझे मरना पड़ेगा। ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധി കൊണ്ടുവരണം. और परमेश्वर का न्याय ला रहा है, ആ ന്യായവിധി ഏറ്റെടുക്കാനാണ് യേശു വന്നത്. वो न्याय का विधि को स्वीकारने के लिए यीशु आया। അപ്പോൾ കർത്താവ് സ്നാനപ്പെടാനായിട്ട് യോഹന്നാന്റെ അടുക്കൽ വന്നപ്പോൾ जब यीशु बपतिस्मा लेने के लिए यूहन्ना बपतिस्मा के पास आया, യോഹന്നാൻ പറയാണ് നിന്നാൽ ഞാൻ സ്നാനം ഏൽക്കണം. यूहन्ना क्या बोल रहा है? हे प्रभु, मैं तो आपके द्वारा बपतिस्मा लेना चाहिए। എന്നാൽ കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? लेकिन प्रभु ने क्या कहा? ഇപ്പോൾ സമ്മതിക്കാം. अभी ये होने दो, എന്താണ് അവിടെ क्योंकि इस कारण ഇങ്ങനെ परमेश्वर की हाँ, परमेश्वर की നീതി सभी प्रकार का धार्मिकता पूरी हो जाए। मत्ती का सुसमाचार 3:15 में हम पढ़ते हैं, हाँ। परमेश्वर का धार्मिकता हाँ। पूरी हो जाए। അപ്പോൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ക്രൂശിൽ ചെയ്യാൻ പോകുന്ന വേലയുടെ ഒരു നിഴലായിട്ടാണ് യേശുവിന് സ്നാനപ്പെടേണ്ട ആവശ്യമില്ല കേട്ടോ. प्रियो, इसके लिए यीशु मसीह क्रूस पे जाकर मरकर परमेश्वर का धार्मिकता का जो मान था वो पूरा करने का छाया था। यीशु वहां पर यूहन्ना बपतिस्मा को बोल रहा है अभी मुझे बपतिस्मा दे। यीशु मसीह को खुद को बपतिस्मा की जरूरत नहीं है। അപ്പോൾ നമ്മള് ഈ ദൈവത്തിന്റെ നീതി നടപ്പാക്കിയ വിഷയമാണ് സുവിശേഷത്തിന്റെ ഗോസ്പലായിട്ട് സുവിശേഷമായിട്ട് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയുന്നത്. तो यीशु मसीह ने किस रीति से परमेश्वर का धार्मिकता का मान क्या था करके वो बात को पूरा किया है करके वो बात का सुसमाचार प्रेरित लोग जाकर प्रचार किया। അതാണ് റോമാലേഖനം 3-ാം അധ്യായം रोमियो का पुस्तक 3रा अध्याय 23 മുതൽ 26 വരെയുള്ള കാര്യങ്ങളാണ് നമ്മുടെ ക്രിസ്മസ് സന്ദേശം. 23 से लेकर 26 तक पढ़ते समय में हमारा क्रिसमस का संदेश है वो वाक्यों में ഒരു വ്യത്യാസവുമില്ല. कोई फर्क नहीं, എല്ലാവരും പാപം सब लोगों ने पाप किया ദൈവത്തോട് കടപ്പെട്ടിരിക്കുന്നു. और परमेश्वर की ओर कर्जदार हो चुके हैं। എന്നാൽ ദൈവം परंतु परमेश्वर ने, കൃപയുള്ളവനായതുകൊണ്ട് क्योंकि वो दयालु है, തന്റെ പുത്രനെ अपने पुत्र को സൗജന്യമായി പുത്ര മുഖാന്തരം വീണ്ടെടുക്കാൻ हमें मुफ्त में उन्होंने अपने पुत्रों को देकर 24 वाक्य में हमें धर्मी ठहरा दिया उसका अनुग्रह से। 25-ാം വാക്യം उसका 25 पढ़ना। उसे परमेश्वर ने उसके लहू के कारण हाँ। एक ऐसा प्रायश्चित ठहराया हाँ। जो विश्वास करने से कार्यकारी होता है, हाँ। मैं जो पाप पहले किए गए और जिन पर परमेश्वर ने अपनी सहनशीलता के कारण ध्यान नहीं दिया उनके विषय में वह अपनी धार्मिकता प्रकट करे। യോഹന്നാനോട് പറഞ്ഞത് എന്താണ്? यूहन्ना को यीशु ने क्या कहा? अब ये होने दे क्योंकि परमेश्वर का धार्मिकता को पूरा करना है, അല്ലെ? है ना? അപ്പൊ യേശു എന്തിനാ വന്നത്? यीशु क्यों आया? ദൈവത്തിന്റെ നീതി നടപ്പാൻ, परमेश्वर का धार्मिकता का उसको पूर्ण में लाने के लिए, അതിനെ വെളിപ്പെടുത്താൻ, उसको प्रकट करने के लिए। ദൈവം നീതിമാനാണെന്ന് उसका अगला वाक्य पढ़ना, 26 पढ़ना। वरन इसी समय उसकी धार्मिकता प्रकट हो, तो ये बात प्रकट करने के लिए कौन आया? यीशु मसीह आया। അപ്പൊ നമ്മുടെ ന്യായവിധി എന്തായി തീർന്നു? हमारा धार्मिकता, हमारा न्याय अभी क्या हो गया? എന്തായി തീർന്നു? यीशु मसीह हमारा നീതിയായി തീർന്നു. मतलब हमारा न्याय जो विधि हमारे ऊपर था, जो दंड था, वो धार्मिकता बन गया। ദൈവത്തിന്റെ നീതി വെളിപ്പെട്ടു. जिसके वजह से വിശ്വസിച്ചാൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവനും तो जो कोई भी अभी विश्वास करेगा परमेश्वर का धार्मिकता का मान यीशु मसीह के विश्वास करने के द्वारा वो धार्मिकता, वो व्यक्ति अभी धर्मी ठहराया जाता है। നമ്മുടെ 94-ാം സങ്കീർത്തനം അതിന്റെ 15-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 94 भजन संगीता का 15 में हम पढ़ते हैं, 94 का 15।
परंतु न्याय फिर धर्म के अनुसार किया हाँ। जाएगा। नहीं, तो मराठी में पढ़ना। न्याय नीतिमानाकडे वळेल. हाँ, न्याय क्या होगा? धर्मी के ऊपर या धर्म की ओर मुड़ेगा, ആ, धर्म की ओर मुड़ेगा। ആ, ഇത് വിശ്വസിക്കുന്നതാണ് പരമാർത്ഥ ഹൃദയം. ये जो विश्वास करता है, अगला उसका आगे बढ़ना। और सारे सीधे मन वाले ये लोग जो विश्वास करने वाले लोग कौन है? सीधे मन वाले लोग, शुद्ध मन वाले लोग। ദൈവത്തോട് നീതിയായി वो लोग, क्योंकि वो लोग का क्या हो गया? परमेश्वर के साथ वो लोग अभी वो लोग धार्मिकता बन गए वो लोग परमेश्वर के, ദൈവത്തോട് നേരെ വരികയാണ്. क्योंकि अभी वो लोग क्या हो गए? परमेश्वर के साथ उनका रास्ता हृदय अभी कैसा हो गया? सीधा हो गया। ഇനി മണലും പറഞ്ഞു പോകണ്ട. अभी टेढ़ा मेढ़ा चलने की जरूरत नहीं है, ഇനി കടം വീട്ടാനൊന്നുമില്ല. क्योंकि मेरे पास कर्ज चुकता करने के लिए मेरे पास कुछ नहीं था। നമ്മൾ കടമുണ്ടെങ്കിൽ कर्ज है तो നമ്മൾ ഏതെങ്കിലും കടയിൽ നിന്ന് സാധനം പറ്റി, अब सोचो कि एक दुकान से सामान का कर्ज है, അപ്പൊ ആട് പറയും ഇങ്ങനെ കടം പറ്റിയാൽ എങ്ങനെ നിങ്ങൾ പൈസ തരാതെ പറ്റത്തില്ല. तो दुकानदार क्या बोल रहा है? भाई तुम्हारा पुराना कर्ज अभी कितना बाकी है ना, वो कर्ज चुकता करने बगैर आगे का सामान नहीं मिलेगा। അപ്പൊ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? हम क्या सोचते हैं? പിന്നെ ആ കടയിലോട്ട് പോകുന്നേ ഇല്ല. अभी फिर हम लोग नेक्स्ट टाइम वो दुकान में जाते ही नहीं है। എന്നാ പുള്ളിയെ മാർക്കറ്റിൽ വെച്ച് കാണുന്നു, लेकिन एक दिन वो व्यक्ति वो दुकानदार को रास्ते में देख लिया। പുള്ളിയെ മറന്നു പോവാ. हम क्या कर रहे हैं? चेहरा छुपाकर अलग रास्ते से हम जाते हैं, उससे बचने देखते हैं। പുള്ളി എന്താ ചെയ്ത ഞാൻ കളിപ്പിച്ചു പുള്ളിയെ. और फिर वो क्या सोच रहा है? देखा मैंने उसको बच गया, मैं आज मैंने चतुराई दिखाई बोलकर अंदर ही अंदर हंस रहा है, കടപ്പെട്ട ആളോട് നേരെ വരാനുള്ള ധൈര്യമില്ല. क्योंकि मुझे जिसके सामने कर्जदार हो चुका हूँ, वो कर्जदार के सामने मुझे सीधा खड़े रहने नहीं हो पा रहा है। എന്നാൽ ഇപ്പോൾ परंतु अब യേശു ക്രിസ്തു ഒരിക്കലായി അർപ്പിച്ച ശരീരയാഗത്താൽ यीशु मसीह ने एक बार चढ़ाया हुआ अपना देह का बलिदान के द्वारा നമുക്ക് हमें ജീവന്റെ വഴിയുണ്ട്. जीवन का रास्ता का मार्ग खोल दिया। അവിടെ ധൈര്യത്തോടെ വരണം. इसलिए तुम लोग आओ, धैर्य से आओ, പരമാർത്ഥ ഹൃദയത്തോടെ വരണം. शुद्ध मन से तुम लोग आओ। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? യേശു എന്നെ കടം വീട്ടി. यीशु मसीह ने मेरा कर्ज को चुकता कर दिया है। ഇനി കടം വീട്ടണ്ട. अभी कर्ज വെച്ച് നടക്കണ്ട. अभी कर्ज का चुकता का नहीं हुआ क्या बोलकर डर कर टेढ़ा मेढ़ा भागने की जरूरत नहीं है, छुपने की जरूरत नहीं है, सीधा आमने सामने देख सकते हैं। ഓ എത്ര അത് ക്രിസ്മസ് സന്ദേശമല്ലേ? ये क्या, ये असली क्रिसमस संदेश नहीं है क्या? അതിന് ആനന്ദമില്ലേ? उसमें आनंद नहीं है क्या? അതിന് നിത്യതയില്ലേ? इसमें अनंतता नहीं है क्या? ഓ അങ്ങനെയുള്ളവരെയാണ് പിതാവ് കാണാനാഗ്രഹിക്കുന്നത്. ऐसा लोगों को पिता परमेश्वर देखना चाहता है। അതെ, സത്യ നമസ്കാരികൾ सत्य आराधना करने वाले लोग സത്യത്തിലും असत्य में ആത്മാവിലും आत्मा में ആരാധിക്കാൻ परमेश्वर का दंडवत करने आराधना करने आए हैं। मैं നമ്മുടെ സന്തോഷമാണ് genuine. हम इसलिए प्रियो, हमारा आनंद ही असली आनंद है। ഒരു ട്രൂ ആയിട്ടുള്ള ഹൃദയം. ये भले एक सच्चा मन और हृदय बन गया हमारा। അതുകൊണ്ടാണ് യോഹന്നാൻ പറയുന്നത് യോഹന്നാൻ कहता है, നമ്മുടെ ഈ സത്യത്തിന്റെ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു यीशु मसीह പീലാത്തോസിന് മുമ്പിൽ ജഡ്ജ് ന്യായം വിധിക്കുകയാണ്. वो पिलातोस के सामने आकर खड़ा हो गया और पिलातोस उसका विधि कर रहा है, न्याय कर रहा है। അവിടെ പീലാത്തോസിനോട് കർത്താവ് പറയുന്ന രണ്ട് കാര്യങ്ങൾ വളരെ ഇമ്പോർട്ടന്റ് ആയിട്ട് ഹോളി സ്പിരിറ്റ് നമ്മളെ മനസ്സിലാക്കി തരണം. और पिलातोस के सामने जब यीशु जो गवाही दे रहा है, वो दो बातें हमारे हृदय में वो वचन को पवित्र आत्मा वास्तव में स्पर्श करना चाहिए, इसलिए ध्यान से सुनना। 18:37 उसका यूहन्ना का सुसमाचार 18 का 37 पढ़े। पिलातुस ने उससे कहा, तो क्या तू राजा है? यीशु ने उत्तर दिया, तू कहता है कि मैं राजा हूँ। मैंने इसलिए जन्म लिया और इसलिए संसार में आया कि सत्य की गवाही दूं। जो कोई सत्य का है वह मेरा शब्द सुनता है। ഇവിടെ കർത്താവ് എന്താ പറയുന്നത്? प्रभु यहाँ पर क्या कह रहा है? കർത്താവ് ആദ്യമായിട്ട് പറയുകയാണ് ഞാൻ ജനിച്ചു എന്ന്. प्रभु यहाँ पर पहले अंग्रेजी बाइबल में लिखा है कि तू जो कह रहा है वो सही है, इस कारण मैं जन्मा हूँ। मराठी में आया कैसा? मी ह्यासाठी जन्मलो. हाँ, ये पहले बार यहाँ पर यीशु एक गवाही दे रहा है कि मैं जन्मा हूँ। കർത്താവ് ശിഷ്യന്മാരോടെല്ലാം പറഞ്ഞത് प्रभु चेले लोग को क्या कहा? ഞാൻ പിതാവിന്റെ അടുത്ത് വന്നു मैं पिता की ओर से आया हूँ। എന്നാൽ ലോക മനുഷ്യരോട് പറയുമ്പോൾ परंतु एक संसार का व्यक्ति से जब बात करते समय में ഞാൻ ജനിച്ചു मैं जन्म लिया करके कहा, എന്നാൽ അവിടെ ആത്മീയാർത്ഥമുണ്ട്. परंतु इसके अंदर एक आत्मिक अर्थ भी है। അവിടെ പറയുകയാണ് वहाँ पर कह रहा ഞാൻ है ജനിച്ചതല്ല, मैं केवल जन्मा हूँ ऐसा नहीं, ഞാൻ സത്യത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കാൻ വന്നു. बल्कि आगे बढ़ना, मैं जन्मा हूँ ऐसा ही नहीं, बल्कि इस सत्य का गवाही देने आया हूँ। അപ്പോൾ എപ്പോഴെല്ലാം യേശു ജനിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ इसके लिए प्रिय, हम लोग जब भी ये बात ध्यान देना, सुसमाचार बोलते समय में हम लोग ये बात जब बोलते समय में
ഈ കാര്യങ്ങൾ ഓർക്കണം. ये बातों को आप ध्यान देना. അവൻ ജനിച്ചതല്ല, वो जन्मा नहीं है, പിന്നെന്താണ്? बल्कि वो आया है. वो आया है. അതാണ് കർത്താവ്. ഞാൻ അബ്രഹാമിന് മുമ്പേ ഞാനുണ്ട്. अब्राहम से भी पहला मैं हूँ. ആ എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? അവൻ വന്നതാണ്. ये वो आया, वो अब्राहम के पहले जो अब्राहम से मिला, आदम से मिला हुआ, वो यीशु क्या हुआ? आया. നമ്മളെല്ലാം ആരാണ്? हम लोग कौन है? ജനിച്ചതാണ്. जन्मे हुए लोग हैं. അപ്പൊ യേശു മറിയം ജനിച്ചതുകൊണ്ട് क्योंकि यीशु मरियम से जन्मा था, സാത്താൻ മനുഷ്യരുടെ കണ്ണ് കുരുടാക്കി. शैतान ने वो बात को लोगों को, जगत के लोगों के आंखों को अंधा कर दिया. शैतान ने എന്ത് ചെയ്തു? क्या करके बोल रहा है? വന്നു എന്നുള്ളത് മറച്ചു कि വെച്ചിട്ട് यीशु आया है करके वो सत्य को छुपाकर പിന്നെന്ത് പറയാ? लोगों से क्या बुलवा रहा है? जन्म लिया, जन्म लिया. ജനിച്ചു എന്ന് പറയുന്നത് തെറ്റില്ല. തീർച്ചയായിട്ടും അങ്ങനെ തന്നെ. देखो, जन्म लिया करके बोलने में गलत नहीं है, क्योंकि वो ऐसा घटना हुआ है. പക്ഷെ അത് അത്രേ മാത്രം പോരാ. परंतु वो आधा सच हो गया. मतलब वो खबर संपूर्ण सत्य नहीं है. ഞാൻ എന്തിനു വന്നു? मैं क्यों आया? സത്യത്തിന് സാക്ഷി നിൽക്കുക. सत्य का गवाही देने. ഇനിയും अभी ഈ സത്യതൽപരായവരൊക്കെ ഞാൻ പറയുന്നത് കേൾക്കും. जो कोई इस सत्य से जन्मे है या सत्य के है, वो लोग मेरा ये बातों को सुनेंगे. അവിടെ സത്യതൽപരം നല്ല വേണ്ടത്. वहां पर सत्य से आया है करके वैसा नहीं. അങ്ങനല്ല. सही परिभाषा ऐसा है. അവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु ने कहा, എവരിവൺ ഹു ഈസ് ഓഫ് ദ ട്രൂത്ത്, जो कोई എല്ലാം സത്യത്തിലാണോ? जो कोई भी ये सत्य का है. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? നമ്മൾ എന്താണ്? हम लोग कौन है? ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടത്താൽ, परमेश्वर के इच्छा के अनुसार, സത്യത്താൽ, सत्य का, सत्य के साथ और सत्य में हमारा नया जन्म हुआ है. അവര് ദൈവത്തിന്റെ വചനം കേൾക്കും. वो लोग क्या करेंगे? मेरा ये गवाही को सुनेंगे. आमेन. നമ്മുടെ ജീവിതം മുഴുവനും പരിവർത്തനം ചെയ്യുന്നതാണ് ക്രിസ്മസ്. क्रिसमस का ये असली संदेश अगर सचमुच आत्मिक अर्थ समझ गया तो वो एक व्यक्ति का जिंदगी को पूरा परिवर्तन कर डालेगा. അപ്പൊ പീലാത്തോസ് ചോദിക്കുക, तो पिलातुस पूछ रहा है, ഒരു ന്യായാധിപതി, बोला पिलातुस कौन है? वो अभी न्याय करने वाला अधिकारी है. ഒരു രാജ്യത്തിന്റെ സത്യം നിലനിർത്തുന്നതാണ് കോടതി. मतलब जो कोई कोर्ट में बैठने वाला क्या करता है? जिस देश में वो बसा रहता है, उस देश का सत्य को सच्चाई से चलाने के लिए बैठने वाला अधिकारी है पिलातुस. പുള്ളി ചോദിക്കുക, वो पूछ रहा है, सत्य मतलब क्या? जो सत्य को चलाना चाहिए देश में, वो आदमी पूछ रहा है सत्य मतलब क्या? അവരാ ക്രിസ്മസ് ആചരിക്കുന്നത്. वो ये लोग कौन है? दुनिया का नामधारी क्रिसमस मनाने वाले लोग. എന്നാൽ സത്യത്താൽ വീണ്ടും ജനിപ്പിക്കാൻ पर यीशु क्यों आया? ये सत्य गवाही से हमें नया जन्म देने के लिए आया. അതുകൊണ്ടാണ് इसलिए നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ സത്യമുണ്ടെങ്കിൽ अगर हमारे हृदय में सचमुच सत्य है तो നമുക്ക് ദൈവത്തോട് പ്രാഗൽഭ്യമുണ്ട്. हमें परमेश्वर की उपस्थिति में बने रहने के लिए योग्यता है. 1 യോഹന്നാൻ 3:20 पहला यूहन्ना 3:20. क्योंकि परमेश्वर हमारे मन से बड़ा है और सब कुछ जानता है. आगे हे प्रियो, यदि हमारा मन हाँ। हमें दोष न दे तो हमें परमेश्वर के सामने हियाव यस, अगर हमारा मन दोष ना दे तो हमें परमेश्वर की उपस्थिति में हियाव है, धैर्य है. നമുക്ക് ധൈര്യമുണ്ട്. ആര് മാത്രം? हमें धैर्य है. किस कारण? किसके वजह से? मतलब वो यीशु मसीह के कार्य की वजह से. നമുക്ക് ധൈര്യമുണ്ട്. നമ്മളതാണ് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 10-ാം അധ്യായത്തിന് 19 വായിക്കും. നമുക്ക് ധൈര്യമുണ്ട്. इसलिए इब्रानी का पुस्तक 10:19 से हम लोग पढ़ते समय में, इसलिए धैर्य से आओ, क्योंकि प्रभु ने क्या क्या कार्य किया. वहाँ पर एक महायाजक है, वो बात को बताते हुए हमें धैर्य से याव से आने को कह रहा है. എന്നാൽ परंतु ഒരു വിശ്വാസിയുടെ ജീവിതത്തിൽ പാപം വന്നാൽ विश्वासी के जीवन में जब पाप आता है ധൈര്യം പോകും. तो वो धैर्य क्या हो जाएगा? चले जाएगा. फिर वो नहीं धैर्य से आ पाएगा. അപ്പൊ അവൻ എന്ത് ചെയ്യണം? तब उसको क्या करना पड़ेगा? അവന്റെ പാപം उसका पापों को ഏറ്റുപറയുമ്പോൾ मानकर अंगीकार करते हुए, നമ്മളെ 1 യോഹന്നാൻ 2-ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. पहला यूहन्ना 2 में हम पढ़ते हैं, കുഞ്ഞുങ്ങളെ, ये बच्चों നമുക്ക് हमारे लिए പിതാവിന്റെ സന്നിധിയിൽ पिता की उपस्थिति में ധൈര്യമുളവാകേണ്ടത് धैर्य उत्पन्न होने के लिए നമ്മുടെ പ്രായശ്ചിത്തമായ ക്രിസ്തു ഉണ്ട്. हमारे लिए प्रायश्चित करने किया हुआ प्रभु यीशु मसीह हमारे लिए मध्यस्थ रीति से है. ഇനി ഏതെങ്കിലും തരത്തിൽ अभी कोई भी रीति, कोई भी कारण के वजह से ഈ ധൈര്യമില്ലാതെ വന്നാൽ तेरे अंदर ये धैर्य खोने का अवस्था तेरे विवेक में आ गया तो അവന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം उनका पुत्र प्रभु यीशु मसीह का लहू, ദൈവം കണ്ടു. पर वो उस लहू को परमेश्वर ने देख लिया है. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. എനിക്ക് ധൈര്യമുണ്ട്. इसके वजह से अभी मुझे धैर्य और याव है. ഇതാണ് സത്യം. ये है सत्य. സത്യം നമ്മൾ ക്രിയ ചെയ്യും. सत्य फिर हमारे अंदर कार्य करेगा. അതുകൊണ്ടാണ് പ്രിയമുള്ളവരെ, इसलिए प्रियो,
നമ്മൾ സത്യത്തിൽ നടക്കണം. हम लोग सत्य में चलना है अभी. അത് യോഹന്നാൻ ലേഖനം മുഴുവനും അതാ. യോഹन्ना का लेखा पत्र सब इसी आधार पर बातों में बता रहा है. ക്രിസ്മസ് ആചരിക്കുന്നവർ ശരിക്കും അതിന്റേതായ സത്യത്തിൽ നടക്കണം. क्रिसमस जो मानने वाले लोग वास्तव में उसका असलियत क्या है या सच्चाई क्या है, उस सच्चाई में चलना भी है. ഇനി ഇപ്പൊ കൂടെ നമ്മൾ സൂക്ഷിച്ചു നോക്കിയാൽ थोड़ा और हम लोग ध्यान देंगे तो യേശു ജനിച്ചു എന്ന് പറയുന്നത് हम जब कहते हैं कि यीशु जन्म लिया, അത് യേശുവിന്റെ പുനരുദ്ധാനത്തെ കുറിച്ചാണ് തിരുവനന്തപുരം പറയുന്നത്. वो वचन को अगर हम ध्यान से पढ़ेंगे तो वो जन्म लिया मतलब मरियम से आया का विषय में नहीं बोल रहा, वो पुनरुद्धान हुआ के बारे में कहता है. അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13 അധ്യായം प्रेरितों का कार्य 13 अध्याय, നമ്മൾ 29 മുതൽ 33 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका पूरा 29 से 33 तक पढ़ते समय में അവിടെ നമ്മുടെ അവിടെ ഈ കാര്യം അറിയാം. वहां पर हम देखते हैं 29 വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, उसका 29 में हम पढ़ते हैं അവനെ കുറിച്ച് എഴുതിയിരിക്കുന്നതെല്ലാം തികച്ച ശേഷം. उनकी विषय में जो भी बातें लिखा गया था वो सब पूरा हुआ तो അതിന്റെ अर्थം मतलब क्या, എല്ലാ നീതിയും നിവർത്തിച്ചു. जो भी धार्मिकता का बातें था वो यीशु मसीह ने पूरा कर दिया നമ്മുടെ കടങ്ങൾ വീട്ടി. और हमारा कर्जों को पूरा कर दिया. Praise the Lord. मैं അവനെ എന്ത് ചെയ്തു? फिर क्या हो गया, അവനെ മരത്തിൽ നിന്ന് ഇറക്കി. उसको फिर जो ये बात पूरा करके उसको पेड़ में जो चढ़ाया था पेड़ से उतारा. എന്നിട്ട് പറയാണ് और फिर कहता है 30 വാക്യം, 30 में ദൈവമോ परमेश्वर ने അവനെ മരിച്ചിൽ നിന്ന് ഉയർപ്പിച്ചു, उसको मरे हुओं में से जिलाया, എന്നാൽ परंतु ഞങ്ങൾ അതിന്റെ സാക്ഷികൾ. उसके हम गवाह है. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या ഈ है, യേശുവിന്റെ ജീവൻ ये यीशु मसीह का ये जीवन അപ്പോസ്തലന്മാരിൽ വന്നു, प्रेरित लोगों में आया, നമ്മൾ ഈ സാക്ഷികളാണ്. उसका गवाही थे वो लोग. Praise the Lord. मैं എന്താ യേശു വന്നത്? यीशु क्यों आया, അവന്റെ സാക്ഷികളാണ്. उनका गवाही ताकि हम उनका गवाही बन जाने के लिए. എങ്ങനെ സാക്ഷിയാകുന്നത്? कैसा हम गवाह बनेंगे, ആ ജീവൻ वो जीवन എന്ത് ചെയ്തു? क्या हो गया, കടങ്ങൾ വീട്ടി. जब हमारा कर्जों को चुकता करने के बाद ആരുടെയെല്ലാം കടങ്ങൾ വീട്ടി जिन जिन लोगों का कर्ज चुकता हो चुका है അവർക്ക് പാപമോചനം കൊടുത്തിട്ട് उनका पाप का क्षमा देकर അവരുടെ ഉള്ളിലേക്ക് വരും. उनके अंदर वो आ गया, वो जीवन आ गया. അവർക്ക് എന്നും സന്തോഷം. उन लोगों को हमेशा परम आनंद है. Praise the Lord. मैं എന്നിട്ട് അതിനെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്. उसके विषय में फिर कहता है യേശുവിനെ മരിച്ചവരിൽ നിന്ന് ഉയർപ്പിച്ചു. यीशु मसीह को फिर मरे हुओं में से जिलाया. അത് ദൈവം പിതാക്കന്മാരോട് ഇത് വാക്ക് वो परमेश्वर ने बाप दादाओं को दिया हुआ प्रतिज्ञा के अनुसार. അവിടെ അതിന്റെ 32ാമത്തെ വാക്യത്തിൽ 32 पढ़ना. हम तुम्हें उस प्रतिज्ञा के विषय में जो बाप दादों से की गई थी यह सुसमाचार सुनाते हैं कि परमेश्वर ने यीशु को जिलाकर वही प्रतिज्ञा हमारी संतान के लिए पूरी की, जैसा दूसरे भजन में भी लिखा है, तू मेरा पुत्र है, आज ही मैंने तुझे जन्माया है. അപ്പം ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ യേശു ജനിച്ചത് എപ്പോഴാണ്? तो अभी परमेश्वर की नजर में यीशु का जन्म कब हुआ? यस यस, उसका पुनरुद्धान का दिन ही उसका क्या है, जन्माया है करके वाणी पूरा हो गया. Praise the Lord. Amen. അപ്പോൾ ലോകർ മനസ്സിലാക്കുന്നതിൽ നിന്ന് വ്യത്യസ്ത രീതിയിലാണ് ദൈവാത്മാവ് നമുക്കത് പ്രകാശിക്കുന്നത്. इसलिए प्रियो, संसार में जिस रीति से समझ कर रखकर दुनिया का लोग कर रहे हैं उससे एकदम अलग है पवित्र आत्मा पाए हुए लोग वचन को समझ कर करते हैं. ഇതിനാണ് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സാക്ഷിയായിരിക്കുന്നത്. इस विषय के लिए पवित्र आत्मा भी गवाह है. നമ്മുടെ യോഹന്നാൻ സുവിശേഷം 15ന്റെ यूहन्ना का सुसमाचार 11 अध्याय 26 27 उसका 26 और 27 അവൻ പറയുകയാണ്, कहता है പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് അയപ്പാനുള്ള കാര്യസ്ഥനായി पिता की ओर से आने वाला जो कार्य से मददगार है, പിതാവിൽ നിന്ന് പുറപ്പെടുന്ന पिता की ओर से आने वाला സത്യാത്മാവ് വരുമ്പോൾ सत्य का आत्मा जब आएगा അവൻ എന്നെ കുറിച്ച് സാക്ഷി പറയും. वो मेरे विषय में गवाही देगा. ഏത് പറയും? അതായത് യോഹന്നാൻ 15ന്റെ 26 सॉरी यूहन्ना 15 का 26 सॉरी मैं 11 बोला रहेगा. 15 का 26 पढ़ना. परंतु जब वह सहायक आएगा जिसे मैं तुम्हारे पास पिता की ओर से भेजूंगा, अर्थात सत्य का आत्मा जो पिता की ओर से निकलता है, जो पिता की ओर से निकलता है वह मेरी गवाही देगा. वो मेरी गवाही देगा. അതെന്താണ് ആത്മാവ് പറയുന്നത്? आत्मा क्या गवाही देगा? ദൂതൻ പറഞ്ഞ സാക്ഷ്യവും സുവിശേഷവും പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്ന സാക്ഷ്യവും നമുക്ക് നോക്കാം. इसके लिए स्वर्गदूत लोगों ने जब गवाही देकर सुसमाचार बोला हुआ बात को और पवित्र आत्मा आकर यीशु मसीह के विषय का सुसमाचार का गवाही देगा देने का बात है, ये दोनों का हम जरा देखेंगे.
ദൂതൻ എന്താ പറഞ്ഞത്? स्वर्गदूत ने क्या कहा ജനിച്ചു എന്ന് പറഞ്ഞു. कि वो जन्म लिया है करके, പിന്നെ എന്താണെന്നുള്ള വിശദീകരണം परंतु वो उसके अंदर उसके पीछे क्या क्या बातें होने वाला है, സ്വർഗത്തിൽ നിന്ന് അയച്ച പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ वो क्या होगा। स्वर्ग से भेजा हुआ पवित्र आत्मा के द्वारा നിങ്ങളോട് സുവിശേഷം അറിയിച്ചവർ हम लोगों को सुसमाचार बताएगा। എന്ന് പറഞ്ഞു? वो क्या कहा, ക്രിസ്തുവിന് എന്ന കഷ്ടവും वो पवित्र आत्मा के क्या गवाही देगा, मसीह के पवित्र आत्मा के ये गवाही देगा मसीह के ऊपर आया हुआ कष्ट പിന്നെ വന്ന മഹത്വം, और उसके ऊपर फिर आने वाला महिमा, അതാണ് സുവിശേഷം. वो गवाही पवित्र आत्मा देगा। वही है सच्चा सुसमाचार। എന്താണ് പരിശുദ്ധാത്മ പറയാൻ സാക്ഷ്യം? पवित्र आत्मा देने वाला गवाही क्या है। 1 പത്രോസ് पहला पत्रोस। അധ്യായം 10-11 വാക്യങ്ങളുണ്ട്. पहला पत्रोस पहला अध्याय का 10-11-12 में ये जो बात बोला उसमें लिखा है। യേശുവിന്റെ മരണത്തെ കുറിച്ച് പ്രവചിച്ച പ്രവാചകന്മാർ ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് വ്യാപരിച്ചിരുന്നു. 13 पढ़ना, सॉरी 11 पढ़ना। उन्होंने इस बात की खोज की हाँ। कि मसीह का आत्मा जो उनमें था हाँ। और पहले ही से मसीह के दुखों की और उसके बाद होने वाली महिमा की गवाही देता है। हाँ, ये कौन देता है। पवित्र आत्मा उन लोगों को गवाही दिया हुआ, वही पवित्र आत्मा हाँ। हमें भी क्या गवाही दे रहा है। यीशु मसीह को आया हुआ कष्ट, फिर उसको मिलने वाली महिमा। അതാണ് നിങ്ങളോട് സുവിശേഷം പരിശുദ്ധാത്മാവിൽ പറഞ്ഞവർ ഈ കാര്യം പറയും. वो यही उसका 12 पढ़ना। उन पर यह प्रकट किया गया हाँ। कि वे अपनी नहीं वरन तुम्हारी सेवा के लिए हाँ। ये बातें कहा करते थे, हाँ। जिनका समाचार अब तुम्हें उनके द्वारा जिसका समाचार अब तुम्हें उनके द्वारा मिला, उनके द्वारा मिला, जो प्रेरितों के द्वारा मिला, जिन्होंने पवित्र आत्मा के द्वारा पवित्र आत्मा के द्वारा जो स्वर्ग से भेजा गया है, समाचार सुनाया। ये सुसमाचार हमें सुनाया। बस കേട്ടോ? ദൂതം പറഞ്ഞ സുവിശേഷം हाँ, तो अभी जरा ध्यान देना। तो अभी जरा देखो ना, फर्क समझ रहे हैं। स्वर्गदूत ने बताया हुआ गवाही जो सुसमाचार में स्वर्गदूत ने बोला, और पवित्र आत्मा ने दिया हुआ गवाही जो पवित्र आत्मा ने सुसमाचार में बताया। നമ്മൾ ഏതിന്റെ സാക്ഷികളാണ്? हम लोग किसके गवाह है। യോഹന്നാൻ 15:27 स्वर्गदूत का बातों का गवाह है क्या, पवित्र आत्मा का गवाह है। ആത്മാവ് സാക്ഷി പറയുന്നത്. इसके लिए हमने यूहन्ना 15 में क्या पढ़ा कि जब पवित्र आत्मा को भेजा जाएगा वो गवाही देगा। वो गवाह से साक्षी है हम लोग, അവൻ ആദ്യം മുതൽ സാക്ഷി പറയുന്നത് കൊണ്ട് क्योंकि वो पहले से ही शुरू आदि से गवाही देता है। നമ്മളും സാക്ഷി പറയും. जिसके लिए हम भी गवाही देते हैं, हम भी गवाही देंगे। സാക്ഷി പറയുന്നവർ 3 ഉണ്ട്. गवाही देने वाले 3 हैं। ആ സാക്ഷ്യത്തോടെ നമ്മുടെ സാക്ഷി ഒത്തിരിക്കണം. तो वो 3 लोग जो गवाही दे रहे हैं उनके साथ हमारा गवाह भी सहयोग रहना है, एक रहना है, बदलना नहीं। അപ്പോൾ ക്രിസ്മസ് ആചരിക്കുമ്പോൾ इसलिए जब हम सचमुच क्रिसमस जब मनाते हैं, അതിലെ സന്തോഷത്തിന്റെ ആത്മാവ് ഏതെന്ന് പരിശോധിക്കണം. उसके अंदर मिलने वाला आनंद का आत्मा कौन सा आत्मा है जांचो। കാരണം ലോകത്തിലേക്ക് അനേക കള്ളപ്രവാചകന്മാർ കള്ള ആത്മാക്കളും പുറപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. क्योंकि संसार में बहुत सारे झूठे भविष्यवक्ता है, झूठा आत्मा के सामर्थ्य से फैला हुआ है। അപ്പോൾ നിങ്ങൾ പരിശോധിക്കണം. इससे तुम लोग जांचो। പരിശോധിക്കാൻ ആത്മാവ് വേണം കേട്ടോ. जांचने के लिए, शोधना करने के लिए पवित्र आत्मा का मदद चाहिए। इसलिए वो व्यक्ति के अंदर पवित्र आत्मा होना जरूरी है। അപ്പൊ നമ്മളിൽ നല്ല ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് തന്നെയാണോ എന്നൊക്കെ അറിയാം. इसके लिए हमारे अंदर सचमुच प्रभु का आत्मा ही है क्या, या पवित्र आत्मा ही हमारे अंदर है कि नहीं, ये कैसा मालूम पड़ेगा। അത് യേശുവിന്റെ വരവിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. वो इसलिए वो यीशु मसीह का आगमन के संबंध में है। നമ്മളോട് വായിക്കാം. हम पढ़ेंगे 1 യോഹന്നാൻ 4:2 വാക്യം. पहला यूहन्ना 4:2। परमेश्वर का आत्मा तुम इस रीति से पहचान सकते हो। हाँ। जो आत्मा मान लेती है हाँ, जो आत्मा मान लेती है। यीशु मसीह शरीर में होकर आया है। हाँ, हाँ, यीशु देखो, यीशु मसीह शरीर में आया है। आया है ना, आमेन। മറിയം ജനിച്ചതാണോ? मरियम से जन्म लिया ऐसा लिखा है क्या। सत्य आत्मा क्या गवाही देगा कि यीशु मसीह आया है। ആ എങ്ങനെ വന്നു? कैसा आया। ദൈവത്തോടു കൂടി ആയിരുന്നവൻ वो एक समय में परमेश्वर के साथ था। മറിയയുടെ ജഡമെടുത്ത് വന്നു എന്നല്ല. मरियम से शरीर लेकर आया ऐसा नहीं है प्रियो, गलत है वो। വചനം बल्कि वचन ജഡമായിട്ട് വന്നു. देहधारी हुआ। എന്തിനാണ്? क्यों। ദൈവത്തിന്റെ നീതി നിവർത്തി. परमेश्वर का धार्मिकता को पूरा करने के लिए അവന്റെ ശരീരത്തിൽ उनका वो देह में, പരിശുദ്ധ ശരീരത്തിൽ पवित्र देह में നമ്മുടെ പാപങ്ങളെ ഏറ്റുകൊണ്ട് उन्होंने हमारा सारा पापों को लेकर അവൻ മരിച്ച് उन्होंने मरा പുണ്യദാനത്തിൽ और गाड़ा गया, पुनरुद्धान हुआ। അവൻ നമ്മുടെ ഉള്ളിൽ വന്നു. और फिर वो ये पुनरुद्धान हुआ, यीशु मसीह का वही जीवन, वही यीशु हमारे अंदर आया। ആ കർത്താവ് എപ്പോഴും ശിഷ്യന്മാരോട് ഉപമകളായിട്ടാണ് പറയുന്നത്. हम जानते हैं कि यीशु जब भी चेलों के साथ बात करते समय में ना वो दृष्टांत में बात करता था। അല്ലെ?
പക്ഷെ ഒരു കാര്യം ശിഷ്യന്മാർ പറഞ്ഞപ്പോ പറഞ്ഞു ഇപ്പൊ നീ ദൃഷ്ടാന്തമല്ല പറയുന്നത് ഇപ്പൊ നീ നേരിട്ട് പറയുകയാണ്. एक बार लेकिन चेलों के अनुभव में एक ऐसा बात होकर वो लोग कहते हैं कि हे प्रभु अभी तू दृष्टांत में नहीं, अभी तू स्पष्ट बात कर रहा है. കാരണം ശിഷ്യന്മാര് എപ്പോഴും ഈ ഉപമകളാലാണ് പറഞ്ഞത്. क्योंकि चेलों के साथ हमेशा प्रभु दृष्टांतों से ही बात करता था. അപ്പൊ എന്താണ് കർത്താവ് ഉപമ കൂടാതെ സ്പഷ്ടമായി പറഞ്ഞത് നോക്കാം. तो वो क्या था कि वो बात की जो जिसमें यीशु ने बिना दृष्टांत देकर स्पष्ट रीति से बताते समय में चेले लोग समझ गए. നമ്മുടെ യോഹന്നാൻ സുവിശേഷം 16 അധ്യായം യോഹന്നാൻ 16 അതിൽ 27, 28, 29 വാക്യങ്ങൾ ചേർത്ത് വായിക്കണം. 27 से 29 साथ में पढ़ना है. क्योंकि पिता तो आप ही तुमसे प्रेम रखता है, इसलिए कि तुमने मुझसे प्रेम रखा है और यह भी विश्वास किया है कि मैं पिता की ओर से आया. ആ मैं पिता की ओर से जगत में आया हूँ. आया हो मैं फिर जगत को छोड़कर पिता के पास जाता हूँ. हाँ। उसके चेलों ने कहा, उससे चेलों ने कहा, देख अब तो तू खोलकर कहता है और कोई दृष्टांत नहीं करता. ആ നോക്കുക. क्या कहा था यीशु ने? मैं आया हूँ, और से जगत में आया हूँ. आया हूँ यार. ഞാൻ എവിടുന്ന് വന്നു? मैं कहाँ से आया? पिता की ओर से पिता की ओर से आया हूँ. അതേ സോഴ്സിൽ നിന്നും वही खबर वही श्रोता से പരിശുദ്ധാത്മാവ്. पवित्र आत्मा भी आएगा. അപ്പൊ മറിയിൽ നിന്ന് വന്നു എന്ന് വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് परंतु जो विश्वास ये करता है कि मरियम से यीशु आया है करके ഹോളി സ്പിരിറ്റിനെ കിട്ടി. उनको फिर पवित्र आत्मा नहीं मिलेगा. അതുകൊണ്ട് मैं इसके लिए ആത്മാവ് ഏതെന്ന് പരിശോധിക്കണം. आत्मा कहाँ से है या कौन सा है करके तुम जांचो. മനസ്സിലോ? मैं എങ്ങനെ അറിയാം നമുക്ക് ആത്മാവ് ശരിയുള്ള ആത്മാവ്? सही आत्मा है करके कैसा मालूम पड़ेगा? जो ये विश्वास करता है जो ये विश्वास करता है कि यीशु मसीह शरीर में पिता की ओर से आया. എന്തിനു വന്നു? क्यों आया? കടം വീട്ടാൻ, हमारा कर्ज को चुकता करने, ശുദ്ധീകരിക്കാൻ, हमें शुद्ध करने, ദൈവ മകനാക്കാൻ, हमें परमेश्वर का संतान बनाने, സ്വർഗത്തിൽ പേരെഴുതുവാൻ, स्वर्ग में हमारा नाम लिखने എന്തെല്ലാം അവകാശങ്ങൾ നമുക്കുണ്ട്. और जो जो मिराज है बताने के लिए. ഓ ഇതെല്ലാം ഓർ സന്തോഷിക്കാം. ये सब बातों को ध्यान करते हुए परम आनंद आएगा हमारे अंदर. അപ്പോൾ ഇതൊക്കെ കണ്ടുകൊണ്ടാണ് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യേണ്ടത്? ये सब बातों को देखकर हमें क्या करना है? ഉത്സവം ആചരിക്കാം. हम लोग आओ हम लोग पर्व मनाए. മനസ്സിലോ? ആമേൻ. ആ വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. वो वाक्य भी पढ़कर हम खत्म करेंगे. 1-5 വാക്യങ്ങൾ. पहला कोरिन्थी 5 का 8 और 9. ആ, इसलिए आओ हाँ। हम उत्सव में आनंद मनावे, आमेन। न तो पुराने खमीर से हाँ। और न बुराई और दुष्टता की खमीर से, हाँ। परंतु सीधाई हाँ। और सच्चाई की अखमीरी रोटी से. ആ. നമ്മുടെ क्योंकि പ്രസംഗം हमारा फसा भी क्योंकि हमारा फसा हमारा भी फसा हाँ। जो मसीह है बलिदान हुआ. बलिदान हुआ. അവൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ടതുകൊണ്ട് वो क्योंकि अब यीशु मसीह क्रूसित हो गया. എല്ലാ പുളിപ്പും सब प्रकार का खमीर സകല അശുദ്ധിയും और सब प्रकार का शुद्ध നീങ്ങിപ്പോയി. हट गया. ഇതാണ് ഉത്സവം. ये है उत्सव. അവൻ എവിടെ പോയാൽ इसलिए हम जिधर भी जाएंगे ജീവിതത്തിൽ എന്തെല്ലാം പ്രശ്നം വന്നാലും हमारे जीवन में कोई भी प्रकार का तकलीफ आने दो, ഈ സന്തോഷം എടുത്തു മാറ്റാൻ കഴിയും. ये आनंद को हमसे कोई हटा नहीं सकता. ഞാൻ എന്റെ സമാധാനം നിങ്ങൾക്ക് क्योंकि തരും. प्रभु ने कहा मेरा आनंद और शांति मैं तुम्हें दे जाता हूँ. ഈ സമാധാനം കൊണ്ടും സന്തോഷവും നിറഞ്ഞതാണ് സഭ. तो मंडली कौन है प्रियो? प्रभु ने ये दिया हुआ आनंद और शांति से भरा हुआ सच्चा झुंड. ആകയാൽ നമ്മൾ ആചരിക്കാം. इसलिए आओ मनाए. ആചരിക്കാൻ इसलिए आओ हम लोग पर्व मनाए. पर्व मनाओ मतलब कौन सा पर्व? ഡിസംബർ 25 दिसंबर 25 नहीं, नहीं. സൺഡേ മോർണിംഗും അല്ല, या आराधना का दिन रविवार का दिन आराधना वो नहीं. എപ്പോഴും हमेशा हमेशा हर दिन हमारे लिए उत्सव है, पर्व है. Praise the Lord. हमें प्रभु सबको सहायता करें. Amen.